हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 92वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते? एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी, वंडर म्हणजे भटकणे किंवा भरकटणे, वार्मथ म्हणजे उबदारपणा किंवा स्नेह, वेअरी म्हणजे दमलेला किंवा थकलेला, वेलफेअर म्हणजे कल्याणकारी, वेल इन्फॉर्म म्हणजे माहितगार आणि विस्पर म्हणजे कुजबुजणे. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. पहिला शब्द अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी किंवा अभागी. याचे समानार्थी शब्द बघूया. अनलकी म्हणजे अभागी, ज्याला सतत अपयश किंवा दुःख मिळते. दुसरा शब्द इल फिटेड म्हणजे दुर्दैवी, ज्याचे नशीब खराब आहे किंवा ज्याला अपयश किंवा नुकसान झाले आहे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. फॉर्च्युनेट म्हणजे सुदैवी, ज्याचे नशीब चांगले आहे किंवा ज्याला यश आणि आनंद मिळतो. दुसरा शब्द लकी म्हणजे भाग्यवान, ज्याला चांगले नशीब लाभते किंवा ज्याला यश मिळते. याचे उदाहरण बघूया. इट वॉज अन अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट दॅट कॉज द डिले. त्या दुर्दैवी अपघातामुळे विलंब झाला. नेक्स्ट वर्ड वंडर म्हणजे भटकणे, हिंडणे किंवा भरकटणे. याचे समानार्थी शब्द बघूया. रोम म्हणजे रमणे, स्वच्छंदपणे किंवा उद्देशाशिवाय फिरणे. दुसरा शब्द स्ट्रोल म्हणजे फिरणे, मनमोकळेपणाने किंवा विश्रांतीसाठी फिरणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टे म्हणजे स्थिर राहणे, एकाच ठिकाणी राहणे किंवा हालचाल न करणे. दुसरा शब्द प्रोसीड डायरेक्टली म्हणजे निश्चित मार्गाने जाणे, ठरलेल्या मार्गाने किंवा उद्देशाने पुढे जाणे. याचे उदाहरण बघूया. हर थॉट्स बिगेन टू वंडर ड्युरिंग द लॉंग लेक्चर. लांब व्याख्यानादरम्यान तिचे विचार भरकटू लागले. नेक्स्ट वर्ड वार्मथ म्हणजे प्रेमळपणा, स्नेह किंवा उबदारपणा. याचे समानार्थी शब्द अफेक्शन म्हणजे स्नेह, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करणारी भावना. दुसरा शब्द हीट म्हणजे उष्णता, तापमानाची उष्ण अवस्था किंवा गरमपणा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कोल्डनेस म्हणजे थंडी, उष्णतेचा अभाव किंवा थंडपणा. दुसरा शब्द ॲपॅथी म्हणजे उदासीनता, भावनांचा अभाव, निष्क्रियता किंवा असंवेदनशीलता. याचे उदाहरण बघूया. हर वार्मथ मेड एव्हरीवन फील वेलकम. तिच्या प्रेमळपणामुळे सर्वांना आपलेपणाची भावना झाली. नेक्स्ट वर्ड वेअरी म्हणजे दमलेला, थकलेला किंवा कंटाळलेला. याचे समानार्थी शब्द बघूया. टायर्ड म्हणजे थकलेला, शारीरिक किंवा मानसिक श्रमामुळे ऊर्जेचा अभाव. दुसरा शब्द एक्झॉस्टेड म्हणजे दमलेला, पूर्णपणे ऊर्जाहीन किंवा अत्यंत थकलेला. याचे विरुद्धार्थी शब्द फ्रेश म्हणजे ताजातवाना, नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला. दुसरा शब्द एनर्जेटिक म्हणजे उत्साही, उत्साहाने किंवा ऊर्जेने भरलेला. याचे उदाहरण बघूया. आफ्टर द लाँग जर्नी शी फेल्ट विअरी अँड नीडेड रेस्ट. लांब प्रवासानंतर ती थकलेली होती आणि तिला विश्रांतीची गरज होती. नेक्स्ट वर्ड वेलफेअर म्हणजे कल्याणकारी, हित किंवा सौख्य. याचे समानार्थी शब्द बघूया. वेलबिंग म्हणजे कल्याण, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या चांगली स्थिती. दुसरा शब्द कम्फर्ट म्हणजे सौख्य, शारीरिक किंवा मानसिक आराम आणि समाधान. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. मिझरी म्हणजे दुःख, अत्यंत दुःखद आणि अस्वस्थ स्थिती. दुसरा शब्द फेलियर म्हणजे अपयश, यश न मिळणे किंवा उद्दिष्ट साध्य न होणे. याचे उदाहरण. द गव्हर्नमेंट इज कमिटेड टू द वेलफेअर ऑफ इट्स सिटिझन्स. सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. नेक्स्ट वर्ड वेल इन्फॉर्म म्हणजे जाणकार, माहितगार किंवा सुसूचित. याचे समानार्थी शब्द बघूया. नॉलेजेबल म्हणजे ज्ञानी, ज्याला विविध विषयांबद्दल चांगली माहिती आहे. दुसरा शब्द इन्फॉर्म म्हणजे सुसूचित, ज्याला आवश्यक माहिती मिळालेली आहे. याचे विरुद्धार्थी शब्द इग्नोरंट म्हणजे अज्ञान, ज्याला माहिती किंवा ज्ञानाचा अभाव आहे. दुसरा शब्द अनइन्फॉर्म म्हणजे असुसूचित,
ज्याला आवश्यक माहिती मिळालेली नाही. याचे उदाहरण बघूया. शी इज वेल इन्फॉर्म अबाउट एन्व्हायर्नमेंटल इश्यूज. ती पर्यावरणीय समस्यांबद्दल माहितगार आहे. नेक्स्ट वर्ड विस्पर म्हणजे कुजबुजणे किंवा हलक्या आवाजात बोलणे. याचे समानार्थी शब्द मर्मर म्हणजे कानाफुसी, हलक्या आवाजात सतत बोलणे किंवा आवाज करणे. दुसरा शब्द मटर म्हणजे फुसफुसणे, नाराजीने किंवा स्पष्ट न बोलता हलक्या आवाजात बोलणे. याचे विरुद्धार्थी शब्द शाऊट म्हणजे ओरडणे, मोठ्या आवाजात बोलणे किंवा हाक मारणे. दुसरा शब्द रोर म्हणजे गर्जना करणे, अत्यंत मोठ्या आवाजात बोलणे किंवा आवाज करणे. याचे उदाहरण बघूया. विस्पर सो सॉफ्टली दॅट नो वन एल्स कुड हिअर. तो इतक्या हलक्या आवाजात कुजबुजला की इतरांना ऐकूच आले नाही. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक फॉर वॉचिंग. बाय.